पंढरपूर तालुका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन उत्सव शांततेत पार पाडावेत। गणेश मंडळांच्या किंवा इतर भाविकांच्या नागरिकांच्या काही अडचणी असतील, काही सूचना असतील तर त्याच्यावर चर्चा व्हावी या उद्देशाने आजची बैठक आयोजित केली होती। यामध्ये बरेचशा मंडळांच्या प्रतिनिधींनी तसेच मुस्लिम धर्मीयांच्या मान्यवर व्यक्तींनी आपापली मतं मांडली। प्रशासनातील सर्व अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासनातले उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, आपले सरकारी डॉक्टर्स वगैरे सगळे उपस्थित होते। यामध्ये गणेशोत्सव मंडळांनी स्वतःला स्वयंशिस्त बाळगून हा उत्सव कसा यशस्वीरित्या निर्विघ्नपणे पार पडेल त्याच्याबद्दल दक्ष राहण्याबद्दल त्यांना सूचना करण्यात आल्या। त्यांच्याही नगरपालिकेकडून काही खड्ड्यांच्या अडचणी दूर कराव्यात, MSCBकडून विजेच्या तारांच्याबद्दल, वीज जोडबद्दल त्यांच्या काही मागण्या होत्या। तर प्रशासन निश्चित त्यांना नियमात राहून सहकार्य करेल, परंतु हा जो काही उत्सव साजरा करायचा त्याला गणेशोत्सव मंडळाने सर्व लागणाऱ्या परवानग्या नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून घ्याव्यात। त्यांनी ज्या काही अटी शर्ती घातलेल्या आहेत त्याचं काटेकोर पालन करावं। राजकीय स्टेज जे आहे त्याच्याबद्दल त्यांचे आक्षेप होते की त्याचा आकारमान हे कमीत कमी ठेवावं, जेणेकरून भाविकांना, पायी चालणाऱ्या लोकांना अडचण होते ती दूर व्हावी, तर त्याची निश्चित दखल घेतली जाईल। याशिवाय खबरदारीचा उपाययोजना घेण्याबद्दल त्यांना सूचित करण्यात आलं। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, पंढरपूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती आहे। आगामी काळात देखील पाऊसमान चांगलं राहण्याची शक्यता आहे। अशा वेळेस मंडपामधील जी काही खबरदारीच्या उपाययोजना आहेत, मग धोकादायक वीज जोड असतील त्याला संरक्षित करणे, आपल्या श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची योग्य ती काळजी घेणं, मंडळाच्या स्वयंसेवकांनी दक्ष राहून तिथे रात्रीच्या वेळेस मुक्काम करावा, नगरपालिकेतला जी काही परवानगी दिली त्याच्या परवानगीच्या अटी शर्तीप्रमाणे मंडप उभारताना खड्डे घेऊ नयेत, रस्त्यावर खड्डे पडणार नाही त्याची दक्षता घ्यावी। याच्याशिवाय स्वच्छता त्यांनी पाळावी। जे काही विसर्जन मिरवणुका असतील, प्रतिष्ठापना मिरवणुका असतील ते शांततेत पार पाडाव्यात। ईद ए मिलादच्या दृष्टीने मुस्लिम बांधवांनी चांगला निर्णय घेतला की ते 5 तारखेऐवजी 10 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे मिरवणूक काढणार आहेत। जिल्हा प्रशासनानं वर्षातून काही दिवशी ध्वनिक्षेपकाच्या वापराबद्दल सवलती दिलेल्या असतात, तर 3 दिवस त्यांना सवलत राहणार आहे, पहिल्या दिवशी, 5व्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी। तर त्या वेळेच्या मर्यादेचं आणि डेसिबलचं त्यांनी काटेकोरपणे पालन करायला हवं। आणि सोशल मीडियावर जे काही चुकीच्या बातम्या येतात, प्रसारित होतात, त्याला पायबंद घालावं, त्याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि सामाजिक एकोपा सलोखा टिकवून हा सण उत्साहात साजरा करावा, स्वयंशिस्तीने साजरा करावा, या दृष्टीनं नियोजनात्मक सूचना आजच्या बैठकीत झाल्या। नमस्कार, जय हिंद। येत्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जो की 27 ते 6 सप्टेंबर व 5 तारखेला ईद ए मिलादचा जो सण आहे, ह्या 2 सणांच्या अनुषंगाने आज पंढरपूर येथे बैठक आयोजित केली गेलेली, ज्यामध्ये प्रांतसाहेब व तहसीलदार व CO नगरपालिका व मेडिकल ऑफिसर्स व पोलीस निरीक्षक, त्याचबरोबर आपल्या ह्या गणेशोत्सवाचे जे काही मंडळं आहेत व शांतता कमिटी, मोहल्ला कमिटीचे जे मेंबर्स आहेत व हे DJ व इतर क्षेत्रातली जी लोकं आहेत, त्याचबरोबर पोलीस पाटील व मूर्तिकार, या सर्वांच्या सहवासाने ही मीटिंग पार पडली। यामध्ये काही मुद्दे व सूचना ज्या महत्त्वाच्या आहेत त्या अशा की जे स्टेज आहे या मंडळांचं, त्यांना आपण काही निर्बंध लावले आहेत, ज्या अनुषंगाने ट्रॅफिक रिलेटेड जे इश्यूज आहेत ते आपण योग्यरित्या सॉल्व करू शकू। त्याचबरोबर ह्या जे स्टेजेस आहेत आणि जे सौंदर्यीकरण जे आहे
हे कुठल्याही व्यक्तींना व लॉ अँड ऑर्डर इश्यू करणार नाहीत असेही त्यांना निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर जे विसर्जनाची जी मिरवणुका असतात त्या मिरवणुकांमध्ये जे काही रूट्स व विसर्जन करणाऱ्या जागा असतील त्याचं काटेकोरपणे पालन करून आणि वेळेची मर्यादाचा सन्मान करून आपण ही मिरवणूक व विसर्जन साजरी करावी याचेही आपण त्यांना निर्देश व सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर महिला सुरक्षा व इतर बालक व वृद्ध जे आपले नागरिक असतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा त्यांनी पावले उचलावी व त्याचबरोबर स्वतंत्र असे व्हॉलंटियर्स 24x10 व 11 एवढे दिवस तेथे त्या मंडळाच्या सानिध्यात असावे असाही आपण त्यांना आग्रह व सूचनामार्फत कळवले आहे. त्याचबरोबर CCTV स्थापन करणे याच्याही सूचना त्यांना आपण दिल्या आहेत, जेणेकरून जे मुकी जनावरे असतील किंवा इतर काही घटक असतील जे या मंडळाच्या व गणपती मूर्तीला काही त्रास किंवा इजा पोहोचवू शकतील अशा सर्वांवरती मॉनिटरिंगसाठी CCTV ही लावण्याचा आपण त्यांच्यासमोर आग्रह धरला आहे. त्याचबरोबर आपण त्यांना हे जे नदीपात्र आहे, जसं की सध्या आपण बघत आहोत जो पुराची जी स्थिती सध्या उजनी धरण तिथून सोडणाऱ्या पाणी व तिथून होणाऱ्या ही जी वॉटर लेवलची जी वाढ आहे त्याच्या अनुषंगाने जे काही अडचणी निर्माण होतात त्याचा विचार करून व त्याची काळजी घेऊन या मंडळांनी व नागरिकांनी हा सण साजरा केला पाहिजे, जेणेकरून विसर्जनामध्ये जे दिलेल्या जागा आहेत व ठरवलेल्या स्थळं आहेत त्याच ठिकाणी आपण विसर्जन करावे ही विनंती. त्याचबरोबर नागरिकांनाही मला विनंती करायची आहे की आपण हा सण साजरा करत असताना आपण विशेष एन्व्हायरमेंटची काळजी घेतली हवी, पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी. त्यामध्ये स्वच्छताचा हा मोठा विषय आहे, ज्यामध्ये आपण बरेच वेळा बघतो प्लास्टिकचे कागद किंवा जे फुलं असतात, माळा असतात त्या आपण सहजच असं नदीपात्रात टाकत असतो. त्यामध्ये वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, एअर पोल्युशन ह्या सगळ्या बाबींची आपण खबरदारी ठेवून हा सण साजरा करायला हवा. त्याचबरोबर ज्या मूर्त्या आहेत त्याबद्दलही मला सगळ्या नागरिकांना आवाहन करायचं आहे की आपण शॅडो माती किंवा मातीच्या मूर्त्याच आपण वापरावे व त्याची स्थापना करून आपण हा सण साजरा करावा, जेणेकरून प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इतर ज्या केमिकलयुक्त ज्या मूर्त्या असतात ज्याने पर्यावरणाला ऱ्हास होऊ शकतो अशा गोष्टी किंवा अशा मूर्त्या स्थापन करण्यास टाळावा. तर ह्याचबरोबर माझं नागरिकांना पुनश्च एकदा या गणेश उत्सव व येत्या ईद ए मिलादच्या शुभेच्छा आणि शांततेचे पालन करून आपण हा जो सण आहे हा लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने महत्त्वाचा सण आहे व सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे विशेष खबरदारी बाळगून आपण उचितरित्या आपले परंपरांचं जोपासना करून व सांस्कृतिक आणि हे पारंपरिक जे आपलं एक चिन्ह आहे ह्या उत्सवाचा जो सण आहे हा आपण साजरा करूयात आणि एक चांगला आदर्श आपण महाराज्यालाच नव्हे तर पूर्ण देशाला समोर आपण उभा करूयात हीच अपेक्षा व्यक्त करून धन्यवाद. जय हिंद.